हे बघा, गुलाबी कलरचं जास्वंद आहे आणि कळ्या पण किती भरपूर आहेत बघा. किती सुंदर अशा कळ्या पण आहेत. छान याला अशा कळ्या आहेत. तर आपण त्याला घ्यायचं आहे खुरपून आपल्याला त्याला लिक्विड फर्टिलायझर द्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण आता त्याला खुरपून घेऊया. चला, किती छान अशा कळ्या आणि फुलं यायला मदत होते आपण खुरपून झाडांना खतं दिले की. आणि छान बघा, झाडाची किती ग्रोथ छान आहे. मस्त फूल बघा, किती सुंदर फुलं आहे. छान अशी फुलं लागतात आपण झाडांना खुरपून असं खत दिले की. किती सुंदर झाडं आहेत आपली, छान. तर बघा, पांढऱ्या कलरचं जास्वंद आहे. किती सुंदर बघा, याला पण कळ्या आणि फुलं आहेत. छान असं आपण आता याला खुरपून घ्यायचं आहे. नाही तर आपण हे फुलांपासून कांद्याचं टलपार, चहा पावडर हे टाकून आपण हे बेसन सगळं टाकून आपण हे फर्टिलायझर तयार केलेलं आहे झाडांना देण्यासाठी. तर हे आपल्याला झाडाला घालून घ्यायचं आहे. फर्टिलायझर आपण तयार केलेलं सुंदर असं फर्टिलायझर झाडांना असं दिलं की छान फुलं आणि कळ्या सुंदर आपल्या झाडाला लागतात. आणि इथं बघा, छोटीशी आपण कटिंग लावलेली होते बघा, आता ती कटिंग पण लागू झालेली आहे. छान अशी कटिंग आहे. आता हे आपण फर्टिलायझर देऊन घेऊया. आधी आपण झाडाला खुरपून घेणार आहे. बघा, याच्यामध्ये शेंगाचे टलपार, कांद्याचे टलपार हे असं टाकून ठेवले की झाडाची ग्रोथ चांगली होते आणि फुलं कळ्या अशा भरपूर प्रमाणात लागतात. त्याच्यामुळे असे बघा, शेंगाचे टलपार हे असं टाकून ठेवायचं म्हणजे झाडांमध्येच खत तयार होतं आणि ते झाडाला खत मिळतं. त्याच्यामुळे हे असं टाकल्यामुळे खत तयार होतं. जास्त खत देण्याची पण गरज पडत नाही. त्याच्यामुळे फुलं आणि कळ्या भरपूर क्वांटिटीमध्ये लागतात. त्याच्यामुळं आपण हे असं लिक्विड फर्टिलायझर असे ड्राय खतं दिले की, आणि त्याच्यामध्ये असे गांडूळं पण तयार झालेले असतात आणि ते गांडुळापासून एक खत तयार होतं. आता हे असं आपण हाताने याला खुरपून घेतलेलं आहे. तर याला आपण लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं देऊन घेऊया. मोगऱ्याचं झाड पण बघा, किती सुंदर ग्रोथ चालू आहे. छान फुटायला लागलेलं आहे मोगऱ्याचं झाड. ह्याच्यामध्ये मोगऱ्याच्या झाडामध्ये बघा, टमाट्याचे रोपं किती सुंदर उगवून आलेत. छान. आता आपण हे फर्टिलायझर हे आपण झाडाला अर्धी बकेट, फुल भरलेली बकेट होती, आता आपण अर्धी दिलेली आहे. तर हे आपण मग वरून हे झाडाला देऊन घेऊया. असं सुंदर फर्टिलायझर दिलं की झाडाची ग्रोथ छान होते. तर आपण सगळ्या झाडाला दिलेलं आहे. तर सगळी झाडं आहेत त्याला आपण फर्टिलायझर दिलेलं आहे. फर्टिलायझर आपलं देऊन झालेलं आहे सगळ्या झाडांना. बघा, हे ब्रह्मकमळ किती सुंदर आलेलं आहे. ब्रह्मकमळच्या फांद्या किती सुंदर फुटलेल्या आहेत. छान मस्त ग्रोथ झालेली आहे ब्रह्मकमळची. बघा, लाल कलरचं गुलाब किती सुंदर असे फुलले आहेत. 4 फुलं फुलले आहेत बघा. 4 फुलं अशी फुललेले आहेत आणि 2 कळ्या अजून फुललेल्या नाही आहेत. फुलतील त्या पण 2 दिवसांनी. छान अशा मस्त 4 फुलं फुललेले आहेत गुलाबाची. लाल कलर आहे, सुंदर असा लाल कलर आहे हा.
आता आपल्याला झाडांना पाणी घालून घ्यायचं आहे. खूप असं ऊन पडलंय. चला बघा शेवंती किती फुलली आहे. छान फुलं फुलली आहेत शेवंतीची. बघा इथं अबोली कलर सुंदर असं फुललं आहे. अबोली कलरचं गुलाब ते पण फुटायला लागले छान असं. किती सुंदर फुटलेला आहे. इथं पण फुटला आहे गुलाब. मस्त सुंदर असे फुटलेले आहेत. आता त्याला कळ्या अशा लागायला चालू झालेल्या आहेत गुलाबाच्या झाडांना. सुंदर गुलाबाचे झाडं आहेत. बघा इथं पण असं फुटलेलं आहे झाड आणि गुलाब छान आलेला आहे. मस्त सुंदर आहे सगळं छान. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.